बॉटम 3 मध्ये 3 स्पर्धक आता पोहोचलेले आहेत. अभिलाषा चेल्लम, ऋतुजा लाड आणि अश्विनी देशपांडे. एक एक करून आपण त्यांची गाणी ऐकणार आहोत. सर्वप्रथम मी इकडे बोलवते, टाळ्यांनी स्वागत करूया अभिलाषा चेल्लम. अभिलाषा, कशी आहेस? बरी. तू पहिल्यांदाच बॉटम 3 मध्ये आलेली आहेस. हो. आणि मतांच्या बाबतीत तू आघाडीवर आहेस, पण गुणांच्या बाबतीत मात्र तू खूप घसरली आहेस. तर असं होऊन देऊ नकोस, कारण तुझं गाणं आम्हाला अगदी महाअंतिम फेरीपर्यंत ऐकायचं आहे आणि तिथपर्यंत तू पोचावीस अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट. छान झालं अभिलाषा. थँक्यू. आणि तू सलीलचं गाणं सादर केलंस आणि मला सगळ्यांना खूप सांगायला आवडेल की ज्या म्युझिशियन्सनी गाण्यामध्ये साथ केलेली आहे तेच म्युझिशियन्स आज इथे आहेत. हेच ते म्युझिशियन्स. आणि आज योगायोगाने सलीलची आई पण इथे आलेल्या आहेत. तर मावशी, मला तुम्हाला एक विचारावं असं वाटतंय की मागच्या एपिसोडमध्ये अवधूतची बायको आणखीन बहीण या दोघी आल्या होत्या आणि त्यांना मी जेव्हा त्याच्या कॉम्पोजिशन्सबद्दल विचारलं तेव्हा त्याची बहीण म्हणाली होती की रात्री 2:30 वाजता 2 वाजता ह्याला कधी चाल सुचली तर आम्हाला तो झोपेतून उठवून आम्हाला चाल ऐकवतो. तर सलील पण असंच काही करतो का, हे तुम्हाला विचारायचं आहे. सलील म्हणजे असं औचित वगैरे काही त्याला चाल सुचते असं काही नाहीये. त्याला ट्रेनमध्ये जाताना किंवा असंही बरीच वेळा चाल त्याला सुचलेली आहे. तुम्हाला जेव्हा कळते ती चाल तेव्हा तो जेव्हा चाल करतो तेव्हा मग ऐकवून दाखवतो कशी झालीये चाल असं. म्हणजे ही पण सगळी बेला शेंडेची जी गाणी आहेत ती घरी बेला शेंडे येऊन प्रॅक्टिस करून, त्यामुळे आम्हाला ती चाल तेव्हाच कळलेली असते आणि छान झालेली असते ती. आणि ही जेव्हा तुम्ही प्रथम चाल ऐकली तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन ह्या गाण्यावर काय होती? खूपच आवडलं होतं. वंडरफुल. आम्हाला सगळ्यांनाही खूप गाणं आवडलंय हे. तर आपण सलीलपासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा अभिलाषाला एक खूप मनापासून सांगतो की ह्याच्यानंतर महाअंतिम फेरीपर्यंत तू बॉटम 3 मध्ये दिसता कामा नयेस. हे तू विनंती समज, धमकी समज, काही समज, पण दिसता कामा नयेस. किंवा आदेश समज गुरुचा की दिसता कामा नयेस. ओके. हां, आता गाण्याविषयी बोलूया की नवीन कॉम्पोजिशन कॅरी करणं नेहमी जास्त अवघड असतं, कारण याची काही पूर्वपुण्याही नाही आहे की गेले 25 वर्ष कोणी गात आहे. आणि अभिलाषा अशी सिंगर आहे की जिच्या आवाजात कुठलंही गाणं तिचंच वाटायला लागतं. मी पहिल्यापासून नाही म्हणतो की असं वाटतच नाही की ही कोणाचं तरी गाणं गाते. तसंच हे पण वाटलं. तुझं जे अस्वस्थता होती ती जास्तीत जास्त लपवण्याचा प्रयत्न केलास, जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केलास.
तो मध्ये एकदा ते म्युझिकच्या मध्ये असं एकदा येऊन गेली अस्वस्थता. पण मला असं वाटतं की तुझ्या एजला ह्या परिस्थितीत माणसाने घाबरायला हवं. हे सेन्सिटिव्ह माणसाचं लक्षण आहे. थोडं तरी अस्वस्थ व्हायला पाहिजे. आणि अस्वस्थता फक्त तुम्ही कशासाठी वापरता हे फार महत्वाचं आहे. तर आत्ताचे जे तुझे अपसेट आहेस ते यू शुड यूज इट इन अ पॉझिटिव्ह वे. की नाही परत मी अशी स्वतःवर अशी वेळच आणणार नाही की मी इतके अपसेट असेल. आणि तू आता किती नाही 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 म्हणलीस तरी मला आणि तुझ्या आई वडिलांना यांनाच फक्त माहिती आहे की तू किती अपसेट आहेस. हां, सो असं परत करू नकोस. आणि गाणं खूप छान गेलीस. त्याच्यातली जी एनर्जी आहे, तो जो रानातला सगळा प्रणय, बेसिकली हे चालीवर लिहिलेलं गाणं आहे. मला असं गंमत म्हणून एकदा बसल्यावर जंतर मंतर अशी एक फ्रेज सुचली. त्याचे शब्द पण असे होते त्या चालीत. काय होतं मला पुढे माहिती नाही. या चालीवर मी संदीप खरेंनी हे सगळं गाणं लिहिलं. तर मला खूप मजा आली तुझ्याकडनं ऐकताना. व्हेरी गुड. थँक्यू. सलीलचं पहिलं अभिनंदन की इतकं छान गाणं त्यांनी केलं. आमच्या सगळ्या मराठी रसिकांना आवडलं गाणं. आणि तो अल्बमच खूप छान आहे ओव्हरऑल. आणि आता तुझ्या गाण्याबद्दल तर त्यांनी सांगितलं म्हणल्यानंतर मी काय सांगणं जास्त बरोबर नाही. स्वतः संगीतकारांनी जास्त सांगितलं बरं. पण नाही, आय विल टेल यू की तुझ्याकडे बघितल्यानंतर खरंच असं वाटलं की तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको चबा रहे हो. पण दॅट वॉज अ गुड एफर्ट. ज्याच्याने तू तुझा नर्वसनेस सगळा बाजूला काढून असं तू जास्त जोराने एक मस्त पंची परफॉर्मन्स दिलास. सूर ताल सगळं सुंदर होतं. आणि ते मध्ये M1 मध्ये ज्यावेळेला एक चुकून आपण कधी चालू करायचं हे माहीत नसतं. असं काही त्याच्यामध्ये गडबड नाही, हरकत नाही काय, इट्स ओके. बऱ्याच वेळेला मात्र याच्यावरनं एक सहज आठवलं म्हणून सांगतो की डुएट गाताना किंवा बहुतांश परफॉर्मन्सला स्टेज परफॉर्मन्सच्या वेळेला बऱ्याच लोकांचं हे चुकतं की आपण ह्या फ्रेजमध्ये करावं काय हे कळत नाही. की मग तो गातोय त्यावेळेला मग मी काय करायचं, किंवा ती गाते त्याला मी काय करायचं, फ्लूट वाजते त्याला मी काय करायचं. आणि मग त्यावेळेला ते उगाच गात जातात. त्या फ्लूटचा बरोबर तो पीस पण गातात. ता डा रा डा डा री डा डा रा डा डा री डा. अरे तो वाजवते ना, तू कशाला गातेस. तर त्यावेळेचा विचार आधी करून ठेवावा की व्हॉट शुड बी युअर बिझनेस इन द ऍक्टिंग लँग्वेज. की तुमचा बिझनेस काय असणार ज्यावेळेला तुम्ही गात नसणार त्यावेळेला. ह्याचा एक विचार करून ठेवावा आपण की तालानी ठेका धरायचा आहे का, असं करायचंय का, असं करायचंय. त्याचा एक विचार करून ठेवावा. एनिवे, इट वॉज अ व्हेरी गुड परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. थँक्यू. मला वाटतं आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत. का ते सांगते, कारण आमचे पार्टिसिपंट्स यांना बरेच कधी टेन्स असतात, अनड्युली टेन्स होतात कधी. आणि त्यांचं टेन्शन घालवण्याची सर्वतः जबाबदारी इकडे आमच्या सगळ्यांवरच असते. आणि आत्ता ती जबाबदारी अप्रतिम पार पाडलेली आहे अवधूतनी. की अभिलाषाचं आता हसू थांबत नाही आहे. ह्यासाठी मला वाटतं अवधूतसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. ऑल द बेस्ट.